मूर्तिजापूर तालुक्यातील गटग्राम पंचायत शेरवाडी शेलू वेताळ येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 24 लाख रुपयांच्या रस्ता व नाली बांधकामाभोवती आता भ्रष्टाचाराचे वादळ उसळले असून या प्रकरणाने स्थानिक प्रशासनालाच कटघऱ्यात उभे केले आहे। तक्रारदार जितेंद्र रामदास अनभोरे यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर पंचायत समिती प्रशासनाने अखेर दखल घेत 12 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। माहितीनुसार शेलू वेताळ येथील आंबेडकर नगरमध्ये 12 लाखांचा सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली तर फुले नगरमध्ये 12 लाखांचे रस्ता नाली बांधकाम मंजूर झाले होते। मात्र प्रत्यक्षात काम अपूर्ण तर झालेल्या बांधकामाचा दर्जा संशयास्पद असल्याचा आरोप समोर आला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मागासवर्गीय वस्तीतील फुले नगरचे काम दुसरीकडे वळवून तथाकथित सुवर्ण वस्तीमध्ये केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीतील सरपंच व सचिव यांच्या संगनमताने निधीचा अपव्यय झाल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान स्थानिक पातळीवर चर्चा अशीही रंगू लागली आहे की विकासाच्या नावावर उभारलेल्या या कामांभोवती उठलेल्या भ्रष्टाचाराच्या वादळाला प्रशासनातील शिथिल सिस्टमच जणू हवा देत आहे। नियमांचे रक्षण करणारी यंत्रणाच जर ढिलाई दाखवत असेल तर भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्यांवर लगाम कोण घालणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने संबंधित अधिकाऱ्यांना आज शेलू वेताळ येथे उपस्थित राहून कामांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश दिले असून मंजुरीनुसार काम झाले का, निधी योग्य वापरला का याची पडताळणी केली जाणार आहे। तक्रार मागासवर्गीय विकास मंत्रालय, जिल्हा परिषद अकोला येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाज कल्याण विभागालाही पाठविण्यात आल्याने प्रकरणाने आता अधिकच गांभीर्य प्राप्त केले आहे। आजच्या पाहणीत निकृष्ट दर्जा किंवा नियमबाह्य काम उघड झाले तर संबंधितांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र एक प्रश्न अजूनही तितकाच टोकदार उभा आहे। विकासाच्या नावावर उधळल्या जाणाऱ्या निधीवर खऱ्या अर्थाने लगाम कधी बसणार आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या सिस्टीमवर कुणी कठोर हात कधी ठेवणार याविषयी आपले मत नक्की कमेंट बॉक्समध्ये देऊन कळवा। महाराष्ट्र मेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। मूर्तिजापूरवरून संतोष माने।